बातमी मुंबईमधनं. मुंबईच्या विविध भागात गेल्या काही दिवसांपासून आखण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरनं मोठा वाद निर्माण झालाय. मनसेने याविरोधात कठोर भूमिका घेतल्यावर आता राज ठाकरेंनीही जैन मुनींचा खरपूस समाचार घेतलाय. काही जैन मुनी भाजपच्या नादाला लागून राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप राज ठाकरेंनी केला. तर राज ठाकरेंच्या आरोपांना जैन मुनी निलेश चंद्र यांनी प्रत्युत्तर दिलंय. त्यामुळे दादरच्या कबूतरखान्यानंतर आता पुन्हा एकदा जैन विरुद्ध मराठी वाद पाहायला मिळतोय. आम्हाला कुठचेही वाद नकोय, भांडणं नकोय, परंतु वाद उकरून काढणार असाल आम्ही रस्त्यावरती उभे राहू. मला त्यातले काही जण भेटायला येणार आहेत. मला त्याला मी त्यांच्याशी बोलीनच. कसले पांढरे पट्टे मारताय, कशासाठी मारताय, कुठून आलंय नवीन. अनेक मुनी यांचे रस्त्यावरती फिरत असतात, हायवेवरती फिरत असतात, सगळीकडे जात असतात. तेव्हा नाही पांढरे पट्टे लागत तुम्हाला. सोसायट्यांमध्ये सांगताय, अस्तित्व दाखवताय. तुमच्या मनगटात किती दम आहे हे महाराष्ट्राची जनता तुम्हाला ओळखते. माझं केडं वाकडे आहे का तिकडे आहे हे माझा प्रश्न आहे. माझा प्रश्न आहे, तुमच्या मनगटात किती दम आहे हे महाराष्ट्राची जनता तुम्हाला ओळखते. माझं केडं वाकडे आहे का तिकडे आहे हे माझा प्रश्न आहे. माझा प्रश्न आहे. तर जनगणना आणि SIR बाबतही राज ठाकरेंनी भाष्य केलं. जनगणनेच्या वेळी अधिकाऱ्यांसोबत भाजपचे लोक होते, त्यांनी मतदारांच्या नोंदी केल्या असा आरोप राज ठाकरेंनी केलाय. तर SIR कडे दुर्लक्ष करू नका असा इशाराही राज ठाकरेंनी दिला. काय घरगणना झाली हे करताना त्या अधिकाऱ्यांबरोबर भारतीय जनता पक्षाचे लोक होते. कोण जात आहेत, कोणाच्या घरी जात आहेत, काय तपासतायत, काय बघतायत तुम्हाला नको कळायला. आणि गप्पा मारता मारता बोलता बोलता त्यांना अंदाज येतो की हा आपला मतदार नाहीये, नोंद करून ठेवतात. SIR या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. SIR तर येतच आहे, त्याच्यात पश्चिम बंगालमध्ये, बिहारमध्ये काय झालं आपण पाहिलंच. या मतदार याद्यांवरती लक्ष नसल्यामुळे काय काय गोंधळ होऊ शकतात. आणि आता निवडणुका ही गोष्ट इतक्या प्रोफेशनल लेवलवरती आलेली आहे. आपल्या ह्या असल्या चुकीने आपण आयुष्यातली 5-5 वर्ष घालवतोय, ह्याचा काही आपल्याला अंदाज येतोय का?